तर आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करूयात, डेटाबेस रिलेटेड. थोडीफार इन्फॉर्मेशन देतो, डेटाबेसची माहिती असावी. तर what is database? The database is a collection of data which is used to retrieve, insert and delete the data efficiently. It is also used to organize the data in the form of table, schema, views and reports, etc. The main purpose of the database is to operate a large amount of information by storing, retrieving and managing data. एक एक्झाम्पल इथं आपण घेतलेलं आहे डेटाबेसचं. युनिव्हर्सिटी डेटाबेस आहे. मी मला सांगितल्याप्रमाणे डेटाबेस एक्झाम्पल घेऊ. युनिव्हर्सिटी हा डेटाबेस आहे आणि त्याच्या अंडर स्टुडंट या खालच्या 5 फाईल आहेत. स्टुडंटची एक फाईल आहे ज्यामध्ये स्टुडंटचा डेटा आपण स्टोअर केलेला आहे. कोर्स नावाचा एक टेबल आहे. फाईल म्हणण्याऐवजी आपण इथं टेबल हा वर्ड यूज करूयात, म्हणजे इझी पडेल. स्टुडंट नावाचा एक टेबल आहे, त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन आहेत. कोर्स नावाचा एक टेबल आहे, ज्याच्यात काय असेल, फॉर एक्झाम्पल कोर्स नेम, लेक्चर्स काही असेल. सेक्शन, ग्रेड वगैरे. ट्युटर म्हणजे जे लेक्चर्स आपले स्टाफ आहे त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांचा टेबल आहे. तर हे झालं टेबल, आणि त्या सर्व टेबलचं ज्याच्या अंडर जो हे टेबल्स आहेत तो झाला डेटाबेस. आता हे जे टेबल्स आहेत ते एकमेकाला इंटरकनेक्ट असतात एका प्रायमरी कीने. तर ते आपण पुढे बघूयात. आता हे आहे DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर DBMS इज अ सॉफ्टवेअर विच इज युज्ड टू मॅनेज द डेटाबेस. जे हे सॉफ्टवेअर आहे जे या डेटाबेसला मॅनेज करतं. तेच जे आपण पाहणार आहोत. MySQL, Oracle आणि असे भरपूर आहेत. जवळजवळ 30-40 वरती असे DBMS आहेत, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर्स. यातले मोस्ट ऑफ दी 4-5 हे जास्त यूज केले जातात. त्यात MySQL, Oracle, SQL सर्व्हर जे मायक्रोसॉफ्टचा आहे, आणि पोस्टग्रे वगैरे. तर याचा यूज जास्त केला जातो. तर हे जे आहेत हे सॉफ्टवेअर्स आहेत ज्यामध्ये आपण डेटाबेस मॅनेज करतो, डेटाबेस वरती ऑपरेशन्स करतो. ठीक आहे. तर DBMS provides an interface to perform various operations like database creation, storing data in it, updating data, creation a table in the database and a lot more. It provides protection and security to the database. फक्त डेटाबेस हा मॅनेज केला जातो म्हणजे त्याला सिक्युरिटी सुद्धा देणं तेवढंच गरजेचं आहे. तर ते प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी सुद्धा प्रोव्हाइड करतात हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअर्स. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DBMS. It uses a digital repository established on a server to store and manage the information. It can provide a clear and logical view of the process that manipulates data. DBMS contains automatic backup and recovery procedures. ठीक आहे. इथे हे जे आहेत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर्स, तर कधी कधी आपल्याला आता एवढा बिग डेटा असतो त्यावरती आपण ऑपरेशन्स केलेले असतात, अपडेटेशन वगैरे जे काय असेल. तर ते जर काही कारणास्तव ते टेबल्स डेटाबेस डिलीट झाले तर त्याचंही ऑटोमॅटिक बॅकअप असणं गरजेचं असतं. तर तेही इथं प्रोव्हाइड केलं जातं. इट कॅन रिड्यूस द कॉम्प्लेक्स रिलेशनशिप बिटवीन डेटा. इट इज युज्ड टू सपोर्ट मॅनिप्युलेशन्स अँड प्रोसेसिंग ऑफ डेटा. ठीक आहे, हे तुम्ही पाहून घ्या. हे आता मी सांगितलेलंच आहे त्या सगळ्या गोष्टी. आता डिफरन्सेस बिटवीन DBMS अँड SQL. आय थिंक हेही मी तुम्हाला सांगितलंय. DBMS म्हणजे हेच डेटाबेसला स्टोअर करणं, त्याच्यावरती ऑपरेशन्स मॅनेज करणं, तो डेटाबेस सिक्युअर करणं, सिक्युरिटी देणं त्याला वगैरे, त्या सगळ्या गोष्टी त्यावरती केल्या जातात. पण ते जे त्याच्यावरती त्या डेटाबेसवरती ऑपरेशन करण्यासाठी जे यूज केलं जातं ते SQL.
म्हणजे हे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. तर यामध्ये सुद्धा भरपूर कन्फ्युजन होतं. DBMS म्हणजे आपण ओरॅकल म्हणलं की आपण त्याला एसक्यूएलच म्हणून जातो, किंवा पोस्टग्रे म्हणलं की त्याला आपण एसक्यूएलच म्हणून जातो. तर त्यासाठी मी फक्त इथं हे केलेलं आहे. बऱ्याच लोकांना हे माहित नसतात, डेटाबेसेस बरेच आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात. थोड्याफार नॉर्मल काही काही चेंजेस असतात क्वेरीमध्ये वगैरे, त्यांच्या स्टोरिंग प्रोसेसमध्ये, सिक्युरिटी प्रोसेसमध्ये वगैरे. प्रत्येकाच्या थोड्या थोड्या वेगवेगळे चेंजेस आहेत. आणि कॉर्पोरेट लेवलला जेव्हा आपण जिथे यूज केलं जातं एसक्यूएलचा जास्त डेटाबेसेसचा, म्हणजे मी आता जिथं काम करतो तर तिथेही मला 2-2, 3-3 डेटाबेसेस हे यूज करायला लागतात. ओरेकल, पोस्टग्रे, एसक्यूएल सर्व्हर. तर ते तुम्ही आता मी हा जो सेशन आहे, हे जे आपलं लेक्चर आहे एसक्यूएलचं, यामध्ये मी एसक्यूएल सर्व्हर बद्दल म्हणजे त्याच्याच क्वेरी सांगणार आहे, शिकवणार आहे. पण तुम्हाला ओरॅकल, मायएसक्यूएल हे सुद्धा तुम्ही थोडंसं बघू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. तुम्हाला पीडीएफ वगैरे मिळतील भरपूर. त्यात काय थोडे थोडे नॉर्मल चेंजेस असतात. त्यामुळं सगळ्याच डेटाबेसवरती एसक्यूएल कसं यूज केलं जातं ते मी सांगणार नाही आता, कारण आपण थोडक्यात सगळं हे शिकणार आहोत. एसक्यूएलचं कन्सेप्ट सगळे आपण लर्न करणार आहोत. तर एसक्यूएल सर्व्हर हे मायक्रोसॉफ्टचं आहे, ते सांगितलेलंच आहे. हे डिफरन्सेस आहेत थोडेफार. मी ऍक्च्युली पीडीएफच तुम्हाला देऊन टाकेन, जेणेकरून तुम्हाला थोडंसं याच्या गोष्टी समजून जातील. त्याने ह्या समजणं सुद्धा खूप महत्वाचे आहेत. डेटाबेस समजणं खूप महत्वाचं आहे. आणि जे मी तुम्हाला मायक्रोसॉफ्टचं MS SQL सर्व्हर जे शिकवणार आहे, तर ते शिकवल्यानंतर ते तिथंच थांबत नाही. तर तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या त्यांच्या स्वतःच्या एक वेबसाईट आहे मायक्रोसॉफ्टची, तिथं तुम्हाला डेटाबेस, त्यावरती कसे ऑपरेशन करायचे असतात, डेटाबेस कसा सेव्ह केला जातो, डेटाबेसवरती डिस्ट्रीब्युशन असतात वगैरे, इंडेक्स असतात, इंडेक्सेस लावावे लागतात कॉलम्स वरती वगैरे. ते तर त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला तुम्ही वेळ मिळेल तसं त्याही गोष्टी पाहून घ्या. ती मी तुम्हाला एक लिंक सेंड करेल मायक्रोसॉफ्टची, तर ती तुम्ही थोडी पाहून घ्या. त्याच्यात एसक्यूएलच्या क्युरीज नाही आहेत जास्त, थोडेफार काही सिक्युरिटीसाठी याच्यासाठी ज्या करायला लागतात काही गोष्टी त्याच्याच फक्त दिलेल्या आहेत. बाकी हे जे डेटाबेसवर काम करायचं त्याचं मी आता तुम्हाला शिकवेन, पण तेही मी तुम्हाला सांगून ठेवतोय. कारण ऑर्गनायझेशन मध्ये काम करायला गेल्यानंतर ना फक्त एसक्यूएल येते म्हणजे झालं असं होत नाही. तर तुम्हाला ज्याचं म्हणजे आता मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर वापरतात, तर तो डेटाबेस सेव्ह कुठेतरी केला जातो ना, तर तो केला जातो एसक्यूएलच्या हे मायक्रोसॉफ्टच्या त्यांचं अजूर म्हणून एक आहे डेटाबेस मॅनेजमेंटसाठी. तर तिथं ते सगळं डेटाबेस सेव्ह केले जातात आणि तिथं आपले एसक्यूएलचं हे जे काय आपण क्युरीज रन करतो, काय असेल हे करतो प्रोसेस, तर ते त्याच्यावरती होत असतं. पण ते अजूर मध्ये जो डेटाबेस ठेवला जातो, स्टोअर केला जातो, तर ते कसं करायचं असतं, का करायचं असतं, ते सगळं तुम्हाला त्यासाठी ते लिंक पाठवून देईन. तेही तुम्ही पाहून घ्या, आणि तेही महत्वाचं आहे तेवढंच. ठीक आहे. तर हे टाइप्स ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स आहेत. तुम्हाला मी सांगितलं हे 4 मोस्टली यूज केले जातात: MySQL, Oracle, PostgreSQL आणि मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर. तसे भरपूर आहेत, 343 डेटाबेस आहेत प्रेझेंट. तर यातला आपण मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर पाहणार आहोत फक्त. याबद्दलच्या हिस्ट्री आता मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही ते रीड करून घ्या. पोस्टग्रे, त्यात नॉर्मल चेंजेस आहेत. ओरॅकल कधी एस्टॅब्लिश झालं वगैरे त्याची हिस्ट्री आहेत. सेकंड DBMS आर्किटेक्चर. आता आर्किटेक्चर म्हणजे काय, की डेटाबेस जिथं स्टोअर करणार आहे आणि आपण ज्या प्रोग्रामर जो असतो
जो ऍक्च्युअल क्वेरी रन करतो किंवा ऍप्लिकेशन युजर असतो तिथपासून ते डेटाबेस पर्यंत स्टोअर होण्यापासून त्याच्यावरती ऑपरेशन्स होण्यापासून म्हणजे आपल्याला एखादा डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल तर आपण ऍज अ प्रोग्रामर म्हणून एखादी क्वेरी रन केली तर ती क्वेरी रन होताना त्याचा जो प्रोसेस आहे पाथ आहे की डेटाबेस पर्यंत ते जाणार कसं तिथून ते त्याच्यावरती ऑपरेशन होऊन ते आपल्याला रिझल्ट देणार वगैरे तर ते जे आहे ते आर्किटेक्चर इथं थोडक्यात सांगतो मी. The DBMS design depends upon its architecture. The basic client server architecture is used to deal with a large number of PCs, web servers, database servers, and other components that are connected with networks. आता हे जे कनेक्ट झालेलं असतं जे ऍप्लिकेशन आपण यूज करतो किंवा पीसी वगैरे ते नेटवर्कनच कनेक्ट होतं. आपल्याला काही पीसी मध्ये वगैरे काय हार्डवेअर वगैरे मेमरीसाठी स्टोअरसाठी असं काय नसतं ते त्यांच्या बॅकएंडला सेव्ह होत असतो डेटा त्यासाठी नेटवर्कचा यूज केला जातो. The client server architecture consists of many PCs and a workstations which are connected via the network. ठीक आहे. टाइप्स ऑफ DBMS आर्किटेक्चर्स. आता हे DBMS आर्किटेक्चरचे टाइप आहेत. हा तर हा आहे ठीक आहे आपण थोडक्यात बघूयात. वन टियर आर्किटेक्चर. इन दिस आर्किटेक्चर द डेटाबेस इज डायरेक्टली अवेलेबल टू द युजर. जो डेटाबेस असतो तो डायरेक्टली अवेलेबल होता म्हणजे त्यामध्ये अशा काही स्टेप्स नाहीत आधीमध्ये भरपूर की तुम्हाला या वेळेनं जावं लागेल असं वगैरे तर डायरेक्ट आपण डेटाबेसला कनेक्ट होऊ शकतो. इट मीन्स द युजर कॅन डायरेक्टली sit on the database DBMS and uses it. Any changes done here will directly be done on the database itself. It does not provide a handy tool for end users. ठीक है. User for development of the local applications where programmers can directly communicate with the database for the quick response. इथं काय आपल्याला क्विक रिस्पॉन्स मिळतो कारण आपण डायरेक्टच कनेक्ट होत असतो सो त्यामुळं काही इश्यू नाही. हा आहे सेकंड आर्किटेक्चर आहे. इथं काय आहे तर इज सेम ॲज बेसिक क्लायंट सर्व्हर. इन द टू टियर आर्किटेक्चर ॲप्लिकेशन्स ऑन द क्लायंट एंड can directly communicate with the database at the server side. For the interaction, APIs like ODBC, JDBC are used. ज्या APIs असतात म्हणजे इथं डायरेक्ट डेटाबेसला कनेक्ट होत नाही तर याला आपल्याला याच्या थ्रू APIच्या थ्रू ते कनेक्ट झालेलं असतं. The user interfaces and applications programmers are run on the client side. The server side is responsible to provide the functionalities like query processing and transaction management. इथं मी एक डायग्राम दिलेली आहे थोडक्यात. तर हा आहे सर्व्हर आणि इथं आहे क्लायंट. क्लायंट म्हणजे थोडक्यात समजा आपण आहोत युजर्स एखादा आपण ऍप्लिकेशन यूज करतोय. आता इथं मध्ये काय आहे ऍप्लिकेशन. पहिल्या टाइप मध्ये काय होतं तर डायरेक्ट डेटाबेसला कनेक्ट म्हणजे थोडक्यात काय की जो प्रोग्रामर आहे जो काम करतो तो डायरेक्ट कनेक्ट असतो डेटाबेसला तो तिथं झाला. हा सेकंड टाइप यामध्ये आपण युजर म्हणजे जो आपण एखादा ऍप्लिकेशन यूज करतोय तर आपण युजर झालो ऍप्लिकेशन मध्ये आलं आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशनच्या बिहाइंडला एसक्यूएल क्वेरीज वगैरे असतात त्या मग डायरेक्ट डेटाबेसला कनेक्ट होतात. तर हा एक टाइप आहे. थर्ड टियर मध्ये अजून एक मध्ये फक्त लेअर आहे ऍप्लिकेशन क्लायंट म्हणून एक असतं तर ते म्हणजे फक्त इथं लेअर एक दोन ऍड होतात बस. बाकी आर्किटेक्चर तर सेम आहे. ठीक आहे. टाइप्स ऑफ डेटा मॉडेल्स. आता हे डेटा मॉडेल्सचे टाइप बघूया. Data model is the modeling of the data description, data semantics, and consistency constraints of the data. It provides the conceptual tools for describing the design of a database at each level of data abstraction. Therefore, there are following four data models used for understanding the structure of the database. आता हे डेटा मॉडेल्सचे हे मोस्टली चार
टाइप्स यूज केले जातात. तसे टाइप्स त्याचे भरपूर आहेत. अजून 2-3 टाइप्स मी खाली एक्सप्लेन केलेलेच आहेत या पीडीएफ मध्ये. तर आपण पहिल्यांदा घेऊयात रिलेशनल डेटा मॉडेल. आता डेटा मॉडेल म्हणजे काय? डेटा मॉडेल म्हणजे आपला जो डेटा असतो ह्या टाइप्स एक्सप्लेन करायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की डेटा हा काही एकाच प्रकारचा नसतो की म्हणजे न्यूमरिकल किंवा टेक्स्ट मध्ये डेटा असेल असं नसतो. तर डेटा आपल्याला एखाद्या इमेज मध्ये एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा येऊ शकतो. कधी कधी आता मगाच्या एक्झाम्पल मध्ये जे कॉलेजचं आपण एक्झाम्पल घेतलेलं त्याच्या अंडर स्टुडंटचा डेटा टेबल वेगळा, डिपार्टमेंटचा टेबल वेगळा. हे टेबल एकमेकाला कनेक्ट होऊ शकतात एखाद्या प्रायमरी कीने वगैरे. तर काय काय डेटाबेस असे असतात की ते कनेक्टच नसतात एकमेकाशी. ते टेबल त्याच्या आतले जे टेबल्स असतात वगैरे तर ते वेगळे आले. काही मध्ये फक्त ऑब्जेक्ट आणि त्याची इन्फॉर्मेशन असा डेटा असतो, ते डेटा सेट वेगळे आले. तर त्या संदर्भात आहे. तर पहिलं बघूयात मोस्टली तरी जे आता एसक्यूएल यूज केलं जातं स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, तर ही मोस्टली रिलेशनल डेटा मॉडेल्सवर यूज केली जाते. कारण त्याच्या डेटाबेसच्या आतमधले जे टेबल्स आहेत ते जर कनेक्टेड नसतील तर मोस्टली आपण एसक्यूएलच्या ज्या पुढं जे आपल्याला जे प्रोसेस करायचे असते डेटाबेसवरती त्या मोस्टली तर होतच नाहीत. आणि एका एका टेबलमध्ये तर सगळा डेटा आपण सेव्ह करू शकत नाही. बँकिंग वगैरे फील्डमध्ये भरपूर अशा गोष्टी असतात की प्रत्येकाचे टेबल्स वेगवेगळे करावे लागतात आणि त्यांना एखाद्या प्रायमरी की म्हणजे कॉलम घेऊन आपल्याला ते कनेक्ट करायला लागतात. तर ते हे रिलेशनल डेटा मॉडेल्स मध्ये येतात. दिस टाइप ऑफ मॉडेल डिझाईन्स द डेटा इन द फॉर्म ऑफ रोज सॉरी रिलेशनल मध्ये जो आपला रेकॉर्ड्स आपण म्हणतो म्हणजे जे आपली इन्फॉर्मेशन असते जो डेटा असतो त्या रोज असतो. रोजला ऍक्च्युली रेकॉर्ड्स म्हणलं जातं. तर ते रोज अँड कॉलमच्या फॉर्म मध्ये सेव्ह होतात टेबलमध्ये. Thus, a relational model uses tables for representing data and in between relationships. Tables are also called relations. म्हणजे टेबलला त्यामध्ये रिलेशन्स म्हणतात, रोजला रेकॉर्ड्स म्हणलं जातं तिथे त्या डेटा मॉडेलमध्ये. This model was initially described by E.F. Codd in 1969. The relational data model is the widely used model which is primarily used by commercial data processing applications. हे मोस्टली यूज केलं जातं रिलेशन डेटा मॉडेल. Entity relationship data model. An AR model is the logic representation of data as objects and relationship among them. म्हणजे काय? तर आता हे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल म्हणजे जे ऑब्जेक्ट्स आहेत, जो काय आपण डेटा घेणार जो ऑब्जेक्ट्स आहे ते आणि त्यांचं म्हणजे मल्टिपल टेबल्स असतील. थोडक्यात काय तर मल्टिपल टेबल्स एंटिटी ऍक्च्युली एंटिटी मध्ये सुद्धा हे येतात रेकॉर्ड्स असतात, त्यांना सुद्धा एंटिटीज म्हणतात. पण ते रेकॉर्ड्स मग कशाने रिलेट होतात एका टेबल मधून दुसऱ्या टेबल मध्ये वगैरे. तर ते मॉडेल सुद्धा वेगळं आहे. प्रत्येक एंटिटी दुसऱ्या टेबल मध्ये सुद्धा त्याचं एखादी प्रायमरी की घेऊन जे केलं जातं रिलेशन जनरेट केले जातात, कनेक्ट केले जातात, त्याच्यावरती ऑपरेशन केले जातात एक्सट्रॅक्ट करण्यासाठी डेटा वगैरे मॉडिफाय करण्यासाठी. तर तिथे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल येतं. These objects are known as entities and relationship is an association among these entities. This model was designed by Peter Chen and published in 1976 papers. It was widely used in database designing a set of second इथे एक एक्झाम्पल घेऊयात.
student, for example, student name, student ID describes the student entity. म्हणजे स्टुडंट हा एक टेबल आहे, त्या टेबलला डिस्क्राईब त्यातले कोणते कॉलम करतात तर स्टुडंट नेम आणि स्टुडंट आय डी हे दोन कॉलम. A set of the same type of entities is known as an entity set, and the set of the same type of relationship is known as relationship set. ठीक आहे, हे जे सेम टाईपचे जे एंटिटी असतात त्याला एंटिटी सेट असं म्हणलं जातं. आणि ते रिलेशन्स. ठीक आहे. ऑब्जेक्ट बेस्ड डेटा मॉडेल, अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल, डेटा स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ऑब्जेक्ट्स. आपण डायरेक्ट एक्झाम्पल वरून समजून घेऊयात. हे एक एक्झाम्पल आहे. इथे शेप हा झाला ऑब्जेक्ट आणि त्याची इन्फॉर्मेशन. तर शेपची इन्फॉर्मेशन गेट एरिया, गेट पॅरामीटर हे दोन पॅरामीटर्स त्यांच्या व्हॅल्यू घेऊन शेप तयार होऊ शकतो. सर्कल कसा तयार होतो तर सेंटर आणि रेडियस ह्या दोन व्हॅल्यू घेतल्या तरी सर्कल होतो, म्हणून तिथं फक्त दोनच व्हॅल्यू घेतल्यात. इथं हा रेक्टँगल, ट्रायंगलच्या ह्या दोन व्हॅल्यू घेतल्या की ट्रायंगल तयार होतो. तर थोडक्यात काय तर हा ऑब्जेक्ट आहे. सर्कल, शेप, रेक्टँगल, ट्रायंगल हे जे तीन आहेत, सर्कल, रेक्टँगल, ट्रायंगल हे झाले शेप. आणि त्याच्या व्हॅल्यू ज्या काय आहेत त्या ह्या सेंटर, रेडियस, लेंथ, ब्रेथ. आणि हाच फक्त डेटा जो सेव्ह होतो ज्या फॉर्म मध्ये त्याला आपण ऑब्जेक्ट बेस्ड डेटा मॉडेल म्हणतो. ठीक आहे. इथे दिलेलं आहे डेटामध्ये सर्कल has attributes, center and radius, rectangle has attributes. ठीक आहे. The object circle, rectangle and triangles inherit from the object shape. ठीक आहे. आता हे डेटा मॉडेल्स सुद्धा मी जास्त एक्सप्लेन करत नाहीये. हायरार्किकल मॉडेल्स मध्ये हायरार्की म्हणजे काय की चेन, एक चेन तयार होते. म्हणजे इथे कंपनी आहे, तिथून खाली तीन आउटलेट आहेत. एक युजर्स, डिव्हाइसेस, ऍप्लिकेशन्स. युजर्स मध्ये अजून दोन हे येतात. याला ऍक्च्युली पॅरेंट म्हणलं जातं आणि त्याच्या अंडर जे खाली येतात त्याला चाइल्ड असं म्हणलं जातं. तर एका पॅरेंटच्या अंडर मल्टिपल चाइल्ड असू शकतात, पण एका चाइल्डचा फक्त एकच पॅरेंट असू शकतो. जसं की इथं प्रत्येक ठिकाणी आहे. हा चाइल्ड आहे तर याचा एकच पॅरेंट आहे. हा चाइल्ड कन्सिडर केला तर त्याचा हा एक पॅरेंट वगैरे. तर हे अशा फॉर्म मध्ये तयार होतं. तर त्याचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काय आपण साधं एक्झाम्पल घेतलं तरी चालेल. ऍज आपली फॅमिलीचं जरी एक्झाम्पल घेतलं तरी इथे समजा आजोबा, त्यानंतर इथे वडील वगैरे असं ते त्यांचे इन्फॉर्मेशन तसाच डेटा सेट समजा त्यांच्या इन्फॉर्मेशनचं वगैरे हे असे डेटा सेट क्रिएट असतात ऍक्च्युली. यामध्ये सुद्धा बरेच ठिकाणी हे यूज केलं जातं ऍज कॉलेज वगैरे लेवलला. आपल्या ज्या बँकिंग सेक्टर मध्ये सुद्धा यूज केलं जातं. Network model. The network database model allows each child to have multiple parents. हा, आता नेटवर्क मॉडेल सुद्धा सेम हायरार्किकल मॉडेल सारखंच असतं. फक्त यात डिफरन्स एवढाच आहे की इथं एका पॅरेंट्सच्या अंडर मल्टिपल चाइल्ड आहेत, पण एका चाइल्डला एकच पॅरेंट आहे. तर नेटवर्क मॉडेलमध्ये तसं नसतं. नेटवर्क मॉडेलमध्ये पॅरेंट्सच्या अंतर्गत मल्टिपल चाइल्ड असतातच, पण एका चाइल्डचे मल्टिपल पॅरेंट सुद्धा असू शकतात. तर तो फक्त डिफरन्स आहे नेटवर्क मॉडेलमध्ये. आता आपण RDBMS बघूयात. RDBMS म्हणजे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. RDBMS is termed as Relational Database Management System. It is represented as a table that contains a row and column. RDBMS is based on the relational model.
जे आपण वरती बघितलं होतं रिलेशनल मॉडेल, त्याच्यावरती हे बेस आहे. A relational database contains the following components: tables, records, field, instance, schema, keys. An RDBMS is a tabular DBMS that maintain the security, integrity, accuracy, and consistency of the data. Example of our relational databases are MySQL, Microsoft SQL Server, Oracle. म्हणजे काय तर MySQL, Microsoft SQL Server आणि Oracle हे जे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहेत यामध्ये मोस्टली या टाईपचा RDBMS चा डेटाबेस यूज केला जातो, रिलेशनल डेटाबेस. हे डिफरन्सेस आहेत फक्त DBMS आणि RDBMS म्हणजे काय आणि त्यांचे डिफरन्स. तर DBMS ऍप्लिकेशन स्टोअर डेटा ॲज अ फाईल, ॲज अ फाईल म्हणून स्टोअर केलं जातं. तर RDBMS मध्ये डेटा इन ए टॅब्युलर फॉर्म म्हणजे रोज अँड कॉलम अशा फॉर्म मध्ये सेव्ह केला जातो RDBMS मध्ये. Second, in DBMS, data is generally stored in either a hierarchical form or a navigational form. आणि इथं RDBMS मध्ये टेबल फॉर्म मध्ये सेव्ह केला जातो. आयडेंटिटी कॉल त्यामध्ये टॅब्युलर फॉर्म मध्ये सेव्ह केला जातो, पण एक कॉलम असतो तो प्रायमरी की असते, त्याला आपण प्रायमरी की म्हणतो. त्याने तो टेबल आयडेंटिफाय केला जातो. म्हणजे समजा स्टुडंटचा टेबल असेल तर त्यात ID हा एक कॉलम आपण त्याला प्रायमरी की म्हणली जाते त्याला, आणि त्याच्यावरून तो आयडेंटिफाय होतो टेबल, किंवा ती की घेऊन आपण पुढे ऑपरेशन करत असतो जॉईनचे वगैरे हे ते. तर तो नॉर्मलायझेशन इज नॉट प्रेझेंट इन DBMS आणि ते नॉर्मलायझेशन इज प्रेझेंट RDBMS. नो रिलेशन बिटवीन द टेबल्स, यामध्ये रिलेशन नसतात. यामध्ये मल्टिपल टेबल्स मध्ये रिलेशन क्रिएट रिलेशन्स असतात, एक की घेऊन प्रायमरी की वगैरे फॉरम की. इथं डज नॉट सपोर्ट डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस. हे डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस तर तुम्हाला तेच सांगितलं मी, जी तुम्हाला मी लिंक देणार आहे मायक्रोसॉफ्टची, तर त्यामध्ये तुम्हाला हे डिस्ट्रीब्युटेड डेटाबेसेस वगैरे याची इन्फॉर्मेशन इन डिटेल मध्ये मिळेल. ते तुम्ही तिथं रीड करा, हे त्यांना सांगू बघू शकत मी थोडक्यात त्याला. DBMS डील विथ स्मॉल डेटा. DBMS हा स्मॉल डेटावरती ऑपरेट केला जातो आणि RDBMS हा मल्टिपल लार्ज डेटावरती केला जातो. इट सपोर्ट्स मल्टिपल युजर्स. आणि इथं आहे DBMS इट सपोर्ट्स सिंगल युजर्स. हे फक्त सिंगल युजर्स साठी आहे, हे मल्टिपल युजर्स साठी आहे. इथे हे एक्झाम्पल सांगले आहेत. आता ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस घेऊयात आपण. ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघूयात. कंट्रोल्स डेटाबेस रिडंडन्सी. इट कॅन कंट्रोल data redundancy because it stores all the data in one single database file and that recorded data is placed in the database. म्हणजेच की आपण मगाशी सांगितलं की एका डेटाबेसच्या अंडरच जे काय आहे ती इन्फॉर्मेशन सेव्ह केली जाते. मग तिथं तुम्ही मल्टिपल टेबल्स क्रिएट करा, काही इश्यू नाही, पण ते एका डेटाबेसच्या अंडर येतं. त्यामुळे तो एक फायदा आहे इथे की मल्टिपल काय म्हणतात वेगवेगळे टेबल्स आणि वेगवेगळे डेटाबेस त्यांना परत कनेक्ट करताना इश्यू होतात वगैरे, तर ते एकाच डेटाबेस मध्ये केलं जातं. आणि मल्टिपल टेबल्स असतात, त्यात फक्त एकच करावं लागतं की त्या प्रत्येक टेबलला एखादी तरी प्रायमरी की द्यावी लागते बस, जेणेकरून ते एकमेकाला इंटरकनेक्ट होऊ शकतात फर्दर ऑपरेशन साठी. Hey, data sharing in DBMS, the authorized users of an organization can share the data among multiple users. Multiple users ला आपण शेअर करू शकतो. Easily maintenance. It can be easily maintainable due to the centralized nature of the database system. Maintenance easily होतं. Reduce time, development time and maintenance. Maintenance and development time हा कमी होतो. बॅकअप मगाशी सांगितल्याप्रमाणे काही इश्यू जरी झाला तरी बॅकअप ऑटोमॅटिक बॅकअप राहतो डेटाला, त्यामुळे काही इश्यू येत नाही.
मल्टिपल युजर इंटरफेस, ठीक आहे. डिसएडव्हान्टेजेस कॉस्ट, साईज. कॉस्ट तर मग अशी सांगितलं साईज ते it occupies a large space of disk and large memory to run them efficiently. आता इथे आपल्याला जे सिस्टीम यूज करतो त्याची साईज आपल्याला ऍक्च्युली जास्त असावी लागते, कारण बिग डेटावरती आपल्याला मल्टिपल ऑपरेशन्स करायचे असतात, सब क्युरीज वगैरे असतात एकाच क्युरीच्या अंडर. तर तिथे आपल्याला त्या स्पीड घेण्यासाठी वगैरे आपल्याला जी डिस्कची साईज आहे वगैरे तर ते आपल्याला जास्त लागते प्रोसेसिंगसाठी. हायर इम्पॅक्ट ऑफ फेल्युअर. Failure is highly impacted the database because in most of the organization, all the data stored in a single database, and if the database is damaged due to electric failure or database corruption, then the data may be lost forever. म्हणजे कधी कधी काय होतं की आता मोस्टली तर एकाच सिंगल डेटाबेसच्या अंडरच तर सगळे आपले इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या डिफरंट टेबलमध्ये सेव्ह असतात. तर कधी बॅकअप जर आपण ठेवला नाही त्याचा, बॅकअप सुद्धा आपल्याला तिथे एक कमांड देऊन बॅकअप घ्यावे लागतात दरवेळी. तर ते नाही जर केलं तर हा डेटाबेस कायमचा जाऊ शकतो. तर हा एक फेल्युअर आहे, पण तो फक्त आपण जर आधीच काळजी घेतली त्याचे बॅकअप ठेवले तर राहू शकतो. आता हे DBMS चे ऍप्लिकेशन्स आहेत जिथं बँकिंग, एअरलाइन्स, युनिव्हर्सिटीज, टेलिकम्युनिकेशन्स, फायनान्स, सेल्स, मॅन्युफॅक्चरिंग, HR मॅनेजमेंट येथे केले जातो. आता युजर्स म्हणजे DBMS कोण यूज करू शकतं, असे ऍप्लिकेशन प्रोग्रामर्स जे ऍप्लिकेशन डेव्हलप करतात ते त्याचा यूज करतात. राईट प्रोग्रामिंग व्हेरियस प्रोग्रामिंग लँग्वेज टू इंटरॅक्ट विथ डेटाबेसेस. डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर तेच सेम की जो डेटा मॅनेज करतो, त्याला सिक्युअर करण्याचं काम करतो, त्याच्यावरती बाकी ऑपरेशन्स वगैरे असतात. तर ते डेटा ऍडमिनिस्ट्रेटर आहेत. लास्ट एंड युजर्स. The end users are the people who interact with the database management system. They conduct various operations on database like retrieving, updating, deleting etc. म्हणजे कोण थोडक्यात जे SQL चा यूज करतात डायरेक्ट डेटाबेसला कनेक्ट असतात ते एंड युजर्स. आता हे एक्स्ट्रा डिटेल्स आहेत. हे PDF मी तुम्हाला सेंड केल्यानंतर तुम्ही पाहून घ्या. एक्स्ट्रा डिटेल्स म्हणजे याच्यासाठी आहे ते की डेटा टाइप्स भरपूर आहेत, तुम्हाला सांगितलं SQL, ओरॅकल वगैरे, पोस्टग्रे. तर प्रत्येकाचं ते कशावरती यूज होऊ शकतं, विंडोज 10 की ऑपरेटिंग सिस्टीम कोणती वगैरे हे तर ते सगळं दिलेलं आहे या फॉर्म मध्ये दिलेलंच आहे मी, ते नंतर बघू शकता.